इयत्ता 5वीच्या गणित विषयामधील जे चॅप्टर 2 आहे नंबर वर्क, त्याचा प्रॉब्लेम सेट 6 बघत आहोत आपण. तर बघा, क्वेश्चन 1 काय आहे, राईट द प्रॉपर सिम्बॉल. हे सिम्बॉल दिलेले आहेत आणि या बॉक्समध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. तर आपल्याला हे सिम्बॉल्स यामध्ये यूज करायचे आहेत. तर ते कशी यूज करायचे आधी समजून घ्यावं लागेल. हा जो सिम्बॉल आहे आणि हा जो सिम्बॉल आहे हा कशासाठी यूज करतात, तर संख्या बघूया आपण आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेलच. ही संख्या आहे 5705 आणि ही संख्या आहे 15705. ही आहे 5000, ही आहे 15000. ठीक आहे. आता 5000 मोठे की 15000 मोठे? ऑब्विसली 15000 मोठे. म्हणून हे जे सिम्बॉल आहे ना, याचं जे तोंड आहे या सिम्बॉलचं, जी मोठी संख्या असते ना त्याच्याकडे ओपन ठेवायचं. जी मोठी संख्या आहे त्याच्याकडे ही सिम्बॉल म्हणजे असं ओपन ठेवायचं. ठीक आहे. आता हे बघा, 22,74,705 आणि इथे काय आहे, 12,74,705. आता 12 मोठे की 22 मोठे? 22 मोठे. म्हणून आपण या सिम्बॉलचं तोंड कोणाकडे ओपन ठेवतो? जी मोठी संख्या आहे. बघा, 22 कडे मी या सिम्बॉलचं जे तोंड आहे ते ओपन केलेलं आहे. आता इथे थोडंसं कन्फ्यूज होऊ शकते. जे इथे आहे 35,33,302, इथे आहे 35,32,302. आता संख्या तर आपल्याला सारख्याच दिसत आहेत, पण कसं आहे ना, 35 लाख सारख्या आहेत, पण 33,000 आणि 32,000 मध्ये फरक आहे. 32 मोठे की 33? 32 की 33? 33 मोठे. म्हणून सिम्बॉलचं तोंड कोणाकडे ओपन असणार आहे? 33 कडे. आता इथे 99,999 सेम आहे, म्हणून इथे हे बरोबरचं चिन्ह, कारण की दोन्ही सेम आहेत. आता बघूया आपण 4,80,009, 4,90,008. आता 4,00,000 सेम आहे, पण 80,000 आणि 90,000 यामध्ये फरक येतो. म्हणजे 90,000 मोठे, म्हणून या सिम्बॉलचं तोंड या 90,000 कडे आपण ओपन केलं. आता 35,80,177 आणि इथे काय 35,88,172. आता 35 सेम आहे, पण पुढची जी संख्या आहे 80,000 आणि 88,000 यामध्ये फरक काय? 88,000 मोठे आहे, म्हणून या सिम्बॉलचं तोंड इकडे मोठं राहील, म्हणजे ओपन राहील. हे समजलं? आता जर आपण पुढचा क्वेश्चन बघितला तर तो असा आहे, सॉल्व द प्रॉब्लेम गिवन बिलो. आता कसं आहे बघूया आपण, आपल्याला समजून घ्यावं लागेल त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे. द स्वयंसिद्ध सेव्हिंग्ज ग्रुप मेड 3,45,000 पापड्स while the स्वाभिमानी ग्रुप मेड 2,95,000. विच ग्रुप मेड मोर पापड्स? आता हे दोन ग्रुप्स आहे. स्वयंसिद्ध सेव्हिंग्ज ग्रुप यांना बनवलेले आहेत 3,45,000 पापड आणि स्वाभिमानी ग्रुप यांना बनवलेले आहे 2,95,000 पापड. आता आपल्याला विचारलं या दोन मधून सगळ्यात जास्त पापड कोणत्या ग्रुपनं बनवलेला आहे. तर आपण कसं आपल्याला हे समजलेलं आहे कोण बनवलेलं आहे. 3 मोठे की 2 मोठे? 3 मोठे. 3,45,000 पापड बनवलेले आहे कोण? स्वयंसिद्ध सेव्हिंग ग्रुपने. म्हणून सगळ्यात जास्त पापड कोण बनवले? स्वयंसिद्ध सेव्हिंग ग्रुप मेड मोर पापड्स. तर आपण कसं लिहिणार बघा, हे सिम्बॉल द्यायच्यात आपल्याला इथे. क्वेश्चन 2 मधला 1. तर हिअर कसं संख्या लिहायची आपल्याला. संख्या काय दिलेली आहे? 3,45,000 पापड, जे ही संख्या दिली. आणि पुढं लिहायचं आहे 2,95,000. यामधली मोठी संख्या दर्शवायची आपल्याला. तर मोठी संख्या ही आहे, तर सिम्बॉलचं तोंड इकडे ओपन ठेवावं लागेल 3 कडे आपल्याला. समजलं? तर ही मोठी संख्या आहे, म्हणून या सिम्बॉलचं तोंड इकडे ओपन केलं. आता लिहायचं कसं? आपल्याला क्वेश्चन तर विचारला आहे की या दोघांपैकी पापड सगळ्यात जास्त कोण बनवले. तर आपल्याला इथे लिहावं लागेल की द स्वयंसिद्ध सेव्हिंग्ज ग्रुप मेड more papads.
कोण बनवलेले आहेत? स्वयंसिद्ध सेव्हिंग्ज ग्रुप. सॉरी. आता हा आपला क्वेश्चन झालेला आहे, सॉल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. आता बघा जे दुसरा क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला त्यांना विचारलंय, चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 2 lakh seeds while those in Pune district collected 3,25,000. Which children collected more seeds? आता बघा यांना विचारलेलं काय आपल्याला, जे अहमदनगर जिल्ह्याच्या प्रायमरी स्कूल्सचे काही लेकर आहेत म्हणजे मुलं आहेत, त्यांनी 2 लाख सीड्स जमा केलेले आहेत आणि पुणे डिस्ट्रिक्टच्या प्रायमरी स्कूलमधील जी लेकरं आहेत त्यांनी म्हणजे मुलं आहेत त्यांनी 3,25,000 एवढ्या सीड्स जमा केलेल्या आहेत म्हणजे बीज जमा केलेले आहेत. तर यामधून सगळ्यात जास्त जे बीज आहे ते कोणी तयार केले दिसलं आपल्याला, हे 3,25,000 हे बीज सगळ्यात मोठी आहेत, 2 लाखापेक्षा मोठी आहेत ना, म्हणून आपला आन्सर काय होईल? पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टेड मोर सीड्स. तर आपल्याला लिहायचं कसं आहे बघा, आधी संख्या लिहून घ्यायच्या. आपल्याला क्वेश्चन मध्ये पहिली संख्या कोणती दिलेली आहे? 2 lakhs. आणि दुसरी संख्या काय दिलेली आहे? 3,25,000. 3,25,000. ठीक आहे. आता हे जे सिम्बॉल आहे ते तोंड कोणाकडे ओपन करणार आहे? जी मोठी संख्या आहे. या 2 मधून मोठी संख्या काय आहे? 3,25,000. केलं आपण. आता आपल्याला उत्तर द्यायचं आहे त्यांना. काय विचारलंय? कोणती मुलं, कोणत्या डिस्ट्रिक्टची मुलं ज्यांनी जास्त सीड्स कलेक्ट केलेल्या आहेत. तर चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल in Pune district collected more seeds. आता आपण पाहूया तिसरा प्रश्न. आता जो तिसरा क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट 6 मधला तो आहे, द नंबर ऑफ पीपल हु टूक पार्ट इन द रिपब्लिक डे फ्लॅग होइस्टिंग सेरेमनी वॉज 2,01,306 इन पंढरपूर तालुका अँड 1,97,208 इन माळशिरस तालुका. इन विच तालुका डिड अ लार्जर नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट. अर्थ काय असा की त्यांना आपल्याला विचारलेलं आहे रिपब्लिक डेला जे फ्लॅग होइस्टिंग सेरेमनी आहे त्यामध्ये पंढरपूर तालुक्याच्या 2,01,306 जणांनी भाग घेतलेला आहे त्या सेरेमनीमध्ये आणि माळशिरस तालुक्यामधील 1,97,208 जणांनी भाग घेतलेला आहे. तर आपल्याला यात विचारलेलं आहे कोणत्या तालुक्यातील जी लोकांची संख्या आहे ज्यांनी सगळ्यात जास्त पार्टिसिपेट केलंय ते आपल्याला सांगायची आहे. तर यामध्ये आपण कसं लिहिणार आहोत आपल्याला समजलं इथेच. 2 लाख मोठे की 1 लाख मोठे? 2 लाख मोठे. म्हणजे पंढरपूर तालुक्याची जी लोक आहेत त्यांनी सगळ्यात जास्त भाग घेतलेला या सेरेमनीमध्ये. तर कसं लिहायचं आपण? तिसरा प्रश्न बघा. हिअर पहिली संख्या कोणती दिली आहे क्वेश्चन मध्ये? 2,01,306. दुसरी संख्या 1,97,208. आता यामधील जी मोठी संख्या आहे त्यामध्ये त्याकडे सिम्बॉलचं तोंड ओपन ठेवायचं आहे. ठीक आहे, आपण ठेवलं इकडे 2,01,306. आणि लिहिणार कसं आपण बघा. हेन्स तर आपण असं लिहिणार आहोत, हेन्स पीपल ऑफ पंढरपूर तालुका participated in a larger number. आता आपण चौथा प्रश्न बघणार आहोत. ॲट अन एक्झिबिशन द अन्नपूर्णा सेव्हिंग्ज ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ ₹5,12,345. आता इथे काही
सेविंग्स ग्रुप्सची नावं दिलेली आहेत आणि त्यांनी इतक्या इतक्या रुपयामध्ये आपलं जे सामान आहे ते विकलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये 3 क्वेश्चन्स दिलेले आहे आपल्याला. आधी मी पूर्ण क्वेश्चन वाचते आणि मग समजावून सांगते. द निर्माण ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ ₹4,12,900. दिस फिगर वॉज ₹4,33,000 फॉर द सृजन ग्रुप अँड ₹5,11,937 फॉर द सावित्रीबाई फुले ग्रुप. विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल्स, विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट. राईट द सेल्स फिगर्स इन असेंडिंग ऑर्डर. आपल्याला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. यामध्ये आपल्याला काही ग्रुप्स दिलेले आहेत ज्यांनी आपलं सामान सोल्ड केलेलं आहे, विकलेलं आहे एवढ्या एवढ्या पैशांमध्ये. ते पाहून आपल्याला सांगायचं आहे की आधी आपण प्रश्न पाहूया. अन्नपूर्णा सेव्हिंग्ज ग्रुपनं जे आपलं सामान विकलेलं आहे ते आहे ₹5,12,345 रुपयात. निर्माण ग्रुपनं आपलं सामान विकलं ₹4,12,900 रुपयात. सृजन ग्रुपनं विकलं ₹4,33,000 मध्ये आणि सावित्रीबाई फुले ग्रुप यांना विकलं ₹5,11,937 रुपयामध्ये. आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल्स. सगळ्यात जास्त सेल्स कोणत्या ग्रुपनं केलेली आहे. तर सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, ही आहे 5,12,345. तर आपलं पहिलं आन्सर काय होईल, द अन्नपूर्णा सेव्हिंग्ज ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल्स. काय होईल पहिल्याचा आन्सर, द अन्नपूर्णा सेव्हिंग्ज ग्रुप had the largest sales. आता त्यामध्ये आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे की विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट. आता सगळ्यात जास्त सेल्स ज्या ग्रुपनं केलेली आहे आपण तो ग्रुप पाहिला. सगळ्यात कमी सेल्स ज्या ग्रुपनं केलेली त्याचं नाव आपल्याला द्यायचं आहे. कोणता ग्रुप आहे ज्यानं सगळ्यात कमी केलेली आहे. द निर्माण ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ ₹4,12,900. या संख्येपेक्षा सगळ्यांनी जास्तच सेल्स केलेल्या आहे. तर आपल्याजवळ काय, द निर्माण ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सेल्स. द निर्माण ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सेल्स. आता राईट द सेल्स फिगर्स इन असेंडिंग ऑर्डर. आता चढत्या क्रमामध्ये आपल्याला हे सेल्स लिहायचे आहेत. तर बघा चढता क्रम आणि उतरता क्रम बघा. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. असेंडिंग ऑर्डरमध्ये जर आपल्याला सुरुवात करायची असेल म्हणजे चढता क्रम म्हणजे पहिली पायरी म्हणजे सगळ्यात कमी संख्या कोणती आहे तर 4,12,900. 4,12,900. ठीक आहे. आता याच्यापेक्षा मोठी संख्या आपल्याला बघायची. याच्यापेक्षा मोठी 4,12 4,33 4,33,000. ठीक आहे झालं. आता याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे 5,11,937. 5,11,937. आणि इथे काय आहे सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तर 5,12,345. 5,12,345. तर इथे आपला प्रॉब्लेम सेट 6 संपलेला आहे. जर काही क्वेरी किंवा प्रॉब्लेम्स असतील या धड्याशी रिलेटेड या क्वेश्चनशी रिलेटेड तर तुम्ही मला ते कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. ठीक आहे. आणि जर या प्रश्नांना आणखी समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला रिव्हिजन करणं खूप गरजेची आहे. जर हे सगळे प्रॉब्लेम सेट्स जर समजून घ्यायचे असतील आणि आपल्याला सोबत जर प्रॅक्टिस करायची असेल, काही क्वेरी अशा शेअर करायच्या असतील आणि समजून घ्यायच्या असतील तर माझ्या MDW क्लासेस चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि आपण सोबत मिळून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि शिकू शकतो.